आज आपण आप्पे पाहणार आहेत, ते पण इन्स्टंट आप्पे, जे की तुमचे लगेचच तुम्हाला भिजवण्याची गरज नाही, रात्रभर ठेवण्याची गरज नाही, मिक्सरमधून काढण्याची गरज नाही आहे. डायरेक्टच तुम्हाला हे बघा असा बारीक रवा घ्यायचे आणि ज्या वाटीने तुम्ही रवा घेतलाय तेवढीच वाटी तुम्हाला दही घ्यायचे. तर 1 वाटी रवा घेतलाय, 1 वाटी दही घेतलेली आहे आणि परत मी 1 वाटी रवा घेणार आहे आणि परत 1 वाटी दही घेणार आहे. तर 2 वाटी रवा आणि 2 वाटी दही आणि त्याच वाटीने 2 वाटी पाणी घेणार आहे. तर जेवढा रवा तुम्ही घेतलाय तेवढंच दही घेतले आणि तेवढंच पाणी घेतलेलं आहे. आणि पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचे. म्हणजे जेही यामध्ये बघू शकता तुम्ही अशा गाठी थोड्याफार गाठी होतात. तर त्या गाठी होऊ नयेत म्हणून कंटिन्यू मिक्स करत राहायचे. चमच्याच्या साहाय्याने करा किंवा हे डाळ घोटणी सगळ्यांकडेच अवेलेबल असते, याच्या साहाय्याने तुम्ही करू शकता. तर पूर्ण मिक्स झालेला आहेत, म्हणजेच पूर्ण गाठ्या सगळ्या निघून गेलेल्या आहेत. बघू शकता, चमच्याने दाखवते मी तुम्हाला. तर अशा पद्धतीनं आपल्याला करून आपल्याला 20 मिनिट बंद करून ठेवायचे, झाकण लावून ठेवायचं आहे 20 मिनिट. तुम्ही 10 मिनिट किंवा 15 मिनिट ठेवला तरी चालतील. तर 20 मिनिट झालेले आहेत. तर चला, त्यानंतर मी यामध्ये तुम्हाला जेही भाजीपाला कट करून टाकायचे, टोमॅटोज, मिरची, कांदा, ते तुम्ही टाकू शकता. दुसरा कोणता भाजीपाला टाकायचे, मोठी मिरची वगैरे, शिमला मिरची वगैरे टाकू शकता. पण मी लहान मुलांना माझ्या ते आवडत नाही काही, त्यामुळे मी फक्त ओवा टाकलेला आहे क्रश करून आणि मीठ टाकलेलं आहे. तर तुम्हाला साधे आप्पे करायचे असतील तर तुम्ही ओवा पण नका टाकू, तुम्ही मीठ टाकलात तरी चालते, पण ओवा टाकल्यानंतर मस्त टेस्ट येते. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. चला, तर लगेचच वेळ न घालवता आप्पे पात्रामध्ये मस्त तेल टाकून घ्यायचे, थोडं व्यवस्थित पूर्ण सगळीकडे लावून घ्यायचे. टाकल्याच्या नंतर बोटांनी असं सगळीकडे लावून घ्या आणि त्यानंतर लगेच आपल्याला 2 टेबलस्पून, फक्त 2 टेबलस्पून यामध्ये टाकायचं आहे, कारण जास्त वरती आल्याच्या नंतर ते आपल्याला पलटवता येणार नाहीत. बघा, फक्त 2 टेबलस्पून मी टाकत आहे. जर यापेक्षा जास्त तुम्ही टाकलात ना, तर ती जास्त वरती आल्याच्या नंतर, ती शिजल्याच्या नंतर ना, म्हणजे पूर्ण व्यवस्थित झाल्याच्या नंतर तुम्हाला पलटवताना थोडा त्रास होतो. त्यामुळं तुम्ही काठोकाठ जर टाकलात, म्हणजे 2 टेबलस्पून टाकला तर व्यवस्थित परतवता येईल. तर सगळ्यामध्ये आपण टाकून घेऊयात. चला, लगेच आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे. सगळीकडे टाकून घेतलेलं आहे, त्यानंतर झाकून ठेवायचे आणि बघा, लगेच तुम्हाला 2 मिनटामध्येच झाकण काढून बघा शिजले का बघा. नसेल तर आणखी 1 मिनिट ठेवा झाकण आणि बघा, लगेच हे परतून दाखवते तुम्हाला. लगेच हळूवार परतून घ्या. बघू शकता, काठोकाठ जर नाही ठेवलं तर साईडला येतं आणि काढायला तुम्हाला थोडं अवघड जातं. दुसरं पण एक तुम्हाला परतून दाखवते. परतवताना फक्त घाई नका करू, साईडला थोडं असं करून घ्यायचं आपल्याला, जसं की मी करत आहे, आणि स्पूनच्या साहाय्याने व्यवस्थित अद्दर काढून घ्यायचं आहे. जसं की मी करत आहे अशा पद्धतीनं बघा. दुसरं पण काढून दाखवले. तर सगळे काढून घेऊयात आणि एका साईडनं झालेलं आहे व्यवस्थित, दुसऱ्या साईडने पण आपल्याला 2 ते 3 मिनिट ठेवायचं आहे. सगळे परतून झालेले आहेत. दुसऱ्या साईडने पण आपल्याला व्यवस्थित खालून भाजून घ्यायचे. तर चला, आपण बंद करून ठेवूयात. दुसऱ्या साईडने पण 2 मिनिट झालेले आहेत.
तर दोन्ही साईडनी झालेले आहेत, पलटून घेऊयात, काढून घेऊयात. बघू शकता किती छान झालेला आहे, स्पंजी झालेला आहे, मधातून पण खूप छान झालेला आहे. तर सगळे काढून घेते मी आणि तुम्हाला दाखवते पण आतमधून कसं झालेलं आहे. तर बघा, स्पंजी तर झालेला आहेच, आतमधून पण सगळं शिजलेलं आहे. बघू शकता. दुसरं पण तुम्हाला कट करून दाखवते. कसं जाळीदार झालेलं आहे, म्हणजेच आतमधून व्यवस्थित झालं असं समजून घ्यायचं. दुसरं पण दाखवते बघा कट करून. हे बघा, बघू शकता किती छान झालेलं आहे. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. ट्राय केल्याच्या नंतर कमेंट करायला विसरू नका. मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. तुम्हाला नक्कीच माझी रेसिपी आवडली असेल. अशीच माझी युनिक रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आप्पेची चटणी कशी करायची ती तुम्हाला मी लगेचच सांगणार आहे. तर ती चटणी तुम्ही इडली सोबतही खाऊ शकतात. आप्पे, इडली, त्यानंतर वडापाव, त्यानंतर डोस्यासोबत, उत्तप्पासोबतही खाऊ शकता, इडलीसोबतही खाऊ शकता. तर ही अप्रतिम चटणी होते. तर चला चटणीची रेसिपी करूयात लगेचच. तर यामध्ये कांदा घ्यायचे, पुदिन्याची चटणी करणार आहे मी. कांदा घेतलाय, त्यानंतर लगेचच पुदिना घेऊयात. छान धुवून घ्या. त्यानंतर 2 टोमॅटोज कट केलेत, 2 टोमॅटोज कट करून टाकलेत. नक्कीच ट्राय करा, चटणी पण अप्रतिम होते. त्यानंतर 2 ते 3 मूठभर शेंगदाणे भाजून घ्यायचे. वरची जी शेंगदाण्याची साल आहे म्हणजेच तर ते काढून मिक्सरमध्ये टाकायचे. वरची साल घेऊ नका. तर त्यानंतर आपल्याला तिखट तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही यूज करा. तर मी 2 ते 3 हिरवी मिरची टाकत आहे त्यामध्ये. तुम्हाला जास्त तिखट टाकायचं असेल तर जास्त तिखट टाका. त्यानंतर थोडं मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं आणि बस आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर मिक्सरला फिरवून घेतलेला घेऊयात. मिक्सरला फिरवून घेतलेला आहे, बघू शकता. तर चला आता याची लगेच फोडणी देऊन घेऊयात. चला पातेलं गरम करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये ऑइल टाका आणि त्यानंतर जिरं मोहरी टाका, कढीपत्ता टाका. तुम्हाला नक्कीच दोन्ही पण रेसिपी आवडतील. एकाच रेसिपीमध्ये तुम्हाला चटणी पण आप्पे पण मी सांगत आहे. नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा असेच माझे नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी. तर चला, तेल गरम झालेलं आहे. मोहरी जिरं टाकून घेऊयात. त्यानंतर कढीपत्ता टाकून घेऊयात. छान फोडणी द्या आणि यामध्ये आपण जे बनवलेलं वाटण आहे ते वाटण टाकून घेऊयात. तुम्हाला यामध्ये पाणी टाकायचं असेल तर तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता, पण तुम्हाला पाणी टाकायचं नसेल तर असंही चटणी खूप छान लागते. आणि दुसरी गोष्ट, फोडणी द्यायची नसेल ना तर फोडणी पण नका देऊ. फोडणी न देता ही चटणी अप्रतिम लागते. तर बघा, अद्रक आणि लसण एकदम किंचितचं टाकत आहे मी आता आणि आपण मिक्स करून घेऊयात. फोडणीमध्ये तेलात टाकला तरी चालेल. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि यामध्ये तुम्हाला जर असंच खायचं असेल तर खाऊ शकता किंवा थोडंसं पाणी टाकायचं असेल तर पाणी पण टाकू शकता. 1 वाटी फक्त पाणी टाकलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. 1 मिनिट आपण झाकण बंद करून ठेवूयात आणि रेडी झाली तुमची चटणी. तर नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडली असेल, करून पहा, करून खा. खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला आवडल्याच्या नंतर कमेंट करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन नवीन विविध रेसिपीज, युनिक रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा, इन्स्टंट आप्पे आहेत. काहीच आपल्याला करायची गरज नाही आहे. मिक्सरमध्ये फिरवायची गरज नाही आहे किंवा संध्याकाळी आपल्याला मुरवत घालायची किंवा तांदूळ वगैरे घ्यायची पण गरज नाही आहे. मिक्सरमध्ये काढायची पण गरज नाही आहे. इन्स्टंट आप्पे आहेत. नक्कीच तुम्हाला आवडले असतील. त्यासोबत पुदिन्याची चटणीही तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर मस्त खा, मस्त राहा, एन्जॉय करा, आनंदी राहा, खुश राहा आणि माझे नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. थँक्यू.